नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात आणि आजचा भाग देखील खूप छान आहे, त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अर्जुन परत एकदा आता तो नागराजची जी अपघाताची केस आहे ती आता रिओपन करण्याच्या प्रयत्नामध्ये आता त्याने कोर्टाची तारीख घेतलेली असते आणि आता कोर्टामध्ये सगळेच हजर असतात. तर जज साहेब आल्यानंतर अर्जुन आता त्यांना विनंती करतो की मागच्या वेळेस तुम्ही नागराजला निर्दोष मुक्तता करून दिली होती, पण आता मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की आता ही केस रिओपन करण्यात यावी, कारण आता अर्जुनकडे अजूनही कोर्टाला दाखवण्यासाठी काही पुरावे किंवा काही साक्षीदार बाकी आहेत. तर आता अर्जुनने असा अर्ज केल्यानंतर मात्र नागराजचा वकील लगेच बोलतो की आता सगळी केस तर तेव्हाच क्लोज झाली होती, मग आता परत एकदा ही केस रिओपन करून यांना का कोर्टाचा वेळ वाया घालवायचा आहे बरं? नाही, माझे अशील नागराज किल्लेदार हे एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि त्यांना असं सारखं सारखं कोर्टाच्या वाऱ्या करायला लावणं कितपत योग्य आहे बरं? त्यावर आता अर्जुन बोलतो की हो, तुमचे अशील नागराज किल्लेदार एका प्रतिष्ठित व्यक्तीमागे एक गुन्हेगाराचा चेहरा लपलेला आहे या माणसामध्ये आणि तोच चेहरा मला आता जगासमोर आणायचा आहे आणि म्हणूनच मला काही पुरावे, काही साक्षीदार अजूनही सादर करायचे आहेत कोर्टामध्ये आणि त्यासाठीच ही केस रिओपन करायची आहे म्हणून. पण आता जज साहेब देखील या नागराजच्या वकिलाचं काही एक न ऐकता आता परत एकदा ती केस रिओपन करण्यासाठी अर्जुनला परवानगी देतात. आता अर्जुन देखील जज साहेबांना सांगतो की हा जो काही अपघात घडवून आणला होता आणि काही वर्षांपूर्वी प्रतिमाची खोटी डेड बॉडी जी सापडली होती, तर या सगळ्यामध्ये एक नर्स इन्व्हॉल्व होती. त्या नर्सला इथे बोलावण्याची परमिशन द्या. त्यावर आता हा नागराजचा वकील मात्र बोलतो की या दोनही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्याचा ॲक्सिडेंटशी काय संबंध बरं? त्यावर अर्जुन सांगतो की संबंध आहे, थेट संबंध आहे. म्हणजे नागराज किल्लेदारने प्रतिमा किल्लेदारचा शोध थांबवण्यासाठीच त्यांची खोटी डेड बॉडी अरेंज केली होती आणि आता जज साहेब देखील परवानगी देतात आणि त्यानंतर ही जी सुनीता काकडे नावाची नर्स असते तिला आता तिथे बोलावलं जातं. तर अर्जुन तिला प्रश्न विचारत असतो की तुमचं नाव आणि तुम्ही काय काम करता वगैरे सगळं कोर्टाला सांगा. तर ती तिचं नाव सांगते आणि सांगते की मी सध्या तरी घरीच आहे, पण 2 वर्षांपूर्वी मी सिटी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होते. त्यावर अर्जुन विचारतो की सिटी हॉस्पिटल म्हणजे तेच ना जिथनं प्रतिमाची एक खोटी डेड बॉडी मिळाली होती? त्यावर आता ती सांगते की हो. त्यावर अर्जुन विचारतो की नक्की काय झालं होतं त्या दिवशी, कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही ती डेड बॉडी इलिगली असं हॉस्पिटलमध्ये जमा न करता बाहेर दिली होती ते सांगा. आता समोर नागराज उभा असतो, तर ती बाई सांगते की हे जे समोर उभे आहेत ना नागराज किल्लेदार, त्यांनाच दिली होती. आता मात्र नागराजचा वकील लगेच बोलतो हे कसं शक्य आहे? आता हॉस्पिटलमध्ये त्यांनीच तर सांगितलं की रोजच्या 10-12 डेड बॉडीज येतात म्हणून, मग कुठली डेड बॉडी कोणाला दिली हे इतक्या वर्षांनंतर देखील कसं काय आठवू शकतं बरं एखाद्या व्यक्तीला? त्यावर आता अर्जुन लगेच बोलतो की हो, बरोबर आहे तुमचं, नाही आठवू शकत, पण जर आपण पैशांसाठी एखादी डेड बॉडी इलिगली त्या नातेवाईकांना न देता दुसऱ्याच जर कोणाला दिली असेल, मग मात्र आपल्या हे लक्षात राहूच शकतं जज साहेब, बरोबर ना? आता मात्र इथे या नागराजच्या वकिलाचं काही एक चालत नाही आणि अर्जुनकडे आता अजून एक पुरावा असतो. तर अर्जुन बोलतो की पुरावा, तुम्हाला पुरावा हवा असेल ना भालेराव, आहे माझ्याकडे, तो देखील आहे. तर आता ते CCTV फुटेजचा पेन ड्राईव्ह अर्जुन आता इथे कोर्टामध्ये जमा करतो. तर त्या CCTV फुटेजमध्ये ती नर्स आणि त्या नर्ससोबत एक व्यक्ती ती खोटी डेड बॉडी घेऊन जाताना दिसत असतात. पण आता त्या व्यक्तीचा खरं तर पाठमोरा असल्यामुळे चेहरा काही त्या फुटेजमध्ये व्यवस्थित दिसत नाही. त्यावर अर्जुन सांगतो की हा नागराज किल्लेदारच आहे आणि या फुटेजमध्ये हे स्पष्ट दिसतंय.
पण आता नागराजचा वकील मात्र हे मान्य करायला तयारच नाही आहे. त्याच्या मते आता हा माणूस पाठमोरा आहे, त्याचा चेहरा देखील स्पष्ट दिसत नाही आहे, त्यामुळे हा नागराज किल्लेदारच आहे याचा काय पुरावा बरं? आपण असं त्याला आरोपी नाही ठरवू शकत. आणि आता हा भालेराव वकील देखील आता या सुनीता काकडेला म्हणजेच त्या नर्सला प्रश्न विचारत असतो. तर हा विचारतो की तुम्ही ती डेड बॉडी नक्की यांनाच दिली होतीत का वगैरे. त्यावर आता ती सुनीता सांगते की हो, तेव्हा मला पैशांची खूप गरज होती आणि म्हणूनच मी हे सगळं काही पैशांसाठी केलं होतं. त्याचाच आता हा भालेराव वकील फायदा घेतो आणि बोलतो की जज साहेब पहा, म्हणजे यांनी पैशांसाठी हे सगळं काही केलं होतं. म्हणजे ही बाई पैशांसाठी काहीही करू शकते. म्हणजेच पैशांसाठी तुम्ही इथे खोटी साक्ष देखील देऊच शकता, बरोबर की नाही? आणि यांना तर कितीतरी हॉस्पिटलमधनं कामावरून काढून टाकलंय. त्यामुळे अशा बाईची साक्ष कितपत योग्य असेल, कितपत खरी असेल बरं? तर आता इकडे हा सचिनचा सीन दाखवलाय. आता हा सचिन आता त्या साक्षीला म्हणजेच त्या सॅमला फोन करून पाहत असतोस, पण आता तिचा काही फोन लागेना. आणि आता तेवढ्यातच त्याच्या फोनवर कोणाचा तरी फोन येतो, तर याला वाटतं की सॅमच आहे आणि हा घाईघाई फोन उचलतो. तर खरं तर आता याने ज्या माणसाकडनं पैसे उसने घेतलेले असतात आणि त्याला ते पैसे रिटर्नही केलेले नसतात, त्या माणसाचा फोन असतो. आणि तो माणूस आता याला धमकावतो की तू तर मागच्या 23 तारखेलाच पैसे देणार होतास, मग काय झालं, किती दिवस झाले आता? त्यावर हा सचिन त्याला सांगतो की देतो मी तुमचे पैसे देणारच आहे. आता हा माणूस याला धमकावतो की 10 दिवसात जर पैसे नाही दिलेस ना, तर मग मी मात्र तुझे तुकडे करेल. आता त्या माणसाचा हा फोन ठेवून देतो. तर तेवढ्यातच त्याच्या फोनवर आता अस्मिताचा मेसेज येतो की तू कसा आहेस, तुला भेटून खूप बरं वाटलं. आता सचिनला समजून गेलंय की अस्मिता आता परत एकदा याच्या जाळ्यामध्ये अडकली आहे. आणि तो स्वतःशीच बडबडत असतो की शेवटी बायको ती बायकोच असते, नवऱ्याला सोडून कुठे जाणार आहे बरं ती? तर इकडे कोर्टामध्ये आता ते सुनीताची साक्ष झाल्यानंतर अर्जुन आता जज साहेबांना विनंती करतो की जो ट्रक ड्रायव्हर होता, तो साईट मॅनेजर रमेश, त्याला परत एकदा आता इथे बोलावण्यात यावं साक्ष देण्यासाठी. त्यावर आता नागराजचा वकील बोलतो की त्याची साक्ष आधीच झाली आहे आणि आता परत परत काय ऐकायचं आहे त्यामध्ये. त्यावर अर्जुन बोलतो की हो, साक्षीदार जरी तोच असला तरी साक्ष मात्र काहीतरी नवीन असू शकते. आता जज साहेब देखील परवानगी देतात. आता त्यानंतर रमेश आता कोर्टामध्ये हजर झालाय. तर अर्जुन त्याला विचारत असतो की या अपघातासाठी तुम्ही ट्रक पुरवल्यानंतर मात्र तुमचं आयुष्य देखील खूप बदलून गेलं होतं, तुमचा देखील जॉब वगैरे गेला होता. तर एक्झॅक्टली काय घडलं होतं बरं त्या वेळेत? आता रमेश त्याची स्टोरी सांगत असतो इथे की रमेशला आता कोणीतरी बाबू नावाच्या माणसाचा फोन आला होता आणि त्या माणसाला याने ट्रक पुरवला होता हा ॲक्सिडेंट घडवून आणण्यासाठी. आता हे तर खरं तर त्याच्या कामाचाच एक भाग होता, पण नंतर या ट्रकचा ॲक्सिडेंट झाला आहे असं कळालं. आणि कंपनीतील जी माणसं होती त्यांनाही असा डाऊट होता की या ॲक्सिडेंटमध्ये नक्कीच काहीतरी काळबेरं आहे. हा काही साधारण नॉर्मली झालेला ॲक्सिडेंट वगैरे नाही आहे, हा घडवून आणलेला अपघात आहे. कारण त्यानंतर त्या ट्रकचा चालक जो होता तो देखील फरार झालेला होता. आणि मग या सगळ्या चुकीसाठी या रमेशला आता जॉबवरून काढून टाकण्यात आलेलं असतं. त्यावर आता अर्जुन त्याला विचारतो की तुम्ही तुमच्या त्या जवळच्या माणसांना काही समजावण्याचा प्रयत्न नाही केलात का, की यामध्ये तुमची काही चूक नाही आहे वगैरे. त्यावर आता रमेश सांगतो की खरं तर मी त्यांना खूप समजावायचा प्रयत्न केला, पण त्यांनी काही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. आणि त्यानंतर माझा जॉब देखील गेला. त्यानंतर 4 वर्ष मी जॉबलेस होतो. मी खूप ट्राय केला सगळीकडे जॉब मिळवण्याचा, पण मला काही कोणी जॉब वगैरे देखील देत नव्हतं. आणि या सगळ्या प्रकारामध्ये आता माझी मानसिक स्थिती देखील आता ढासळत चालली होती, घरची परिस्थिती देखील बिकट होत चालली होती. मी सगळीकडे प्रयत्न करत होतो, पण लोकांनी माझ्याशी असलेले कॉन्टॅक्ट देखील तोडले होते. फक्त 3-4 माणसं होते की ज्यांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये होतो वगैरे. त्यावर आता हे सगळं ऐकताना आता तो भालेराव वकील लगेच बोलतो की जज साहेब हे काय चाललं आहे? नाही म्हणजे या माणसाच्या पर्सनल आयुष्यामध्ये काय चाललं आहे काय नाही हे ऐकण्यात कोर्टाला काय इंटरेस्ट आहे बरं? ह्याचा या सगळ्या केसशी काय संबंध आहे? त्यावर आता अर्जुन बोलतो की ते आता आपल्याला पुढे
ऐकल्यानंतरच कळेल ना भालेराव. तर आता हे सगळं ऐकून आता तन्वीही खरं तर आता केसच्या सुनावणीला आलेली असते आणि तन्वी आता विचार करत असते की अर्जुन तर चांगला नामांकित वकील आहे आणि तरीही असा बावळटपणा करून हा स्वतःची केस मात्र स्वतःच कमकुवत करताना दिसतोय. आज काही हा केस जिंकत नसतो. तर अर्जुन आता पुढे या रमेशला विचारतो की नक्की काय झालं होतं, तुम्ही कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नव्हतात का किंवा कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये होतात का वगैरे. त्यावर आता हा रमेश सांगतो की हो, सगळ्याच लोकांनी कॉन्टॅक्ट तोडले होते, पण मग काही 3-4 लोक होते की ज्यांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये होतो कंटिन्यू आणि मी जॉबसाठी देखील ट्राय करत होतो आणि त्यानंतर माझ्याच एका जवळच्या मित्राने मला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्याच्याच फर्ममध्ये जॉब दिला वगैरे. तर हे सगळं ऐकल्यानंतर आता अर्जुन जज साहेबांना सांगतो की सगळ्यांच्याच हे कॉन्टॅक्टमध्ये नव्हते, पण काही 3-4 माणसांच्या कॉन्टॅक्टमध्ये मात्र हे नक्कीच होते आणि आता यांनी सांगितल्याप्रमाणे यांची आर्थिक स्थिती देखील खूप बिकट होती. नाही म्हणजे एवढी आर्थिक स्थितीच नव्हती की हे महागडा मोबाईल वगैरे वापरू शकतील. त्यामुळे आता त्यांनी त्यांच्या ज्या काही कॉन्टॅक्टमध्ये होते ते माणसं, त्या माणसांचा त्यांनी कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे डायरीमध्ये लिहून ठेवले होते. ती डायरी आता मला सापडली आहे आणि खरं तर पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली होती आणि डिटेल इन्व्हेस्टिगेशन करताना त्यांच्या हाती ही डायरी सापडली होती. तर त्या डायरीमध्ये नागराज किल्लेदारचा नंबर लिहून ठेवला आहे आणि तोही अगदी तारखेनुसार लिहून ठेवला आहे. तर आता ही डायरी हा अर्जुन आता पुरावा म्हणून कोर्टामध्ये सादर करतो. तर जज साहेब देखील ते डायरी वगैरे पाहतात आणि त्यांनाही हा एक ठोस पुरावा वाटत असतो. पण मात्र आता अर्जुनच्या या हुशारीवर रविराज मात्र चांगलाच खुश झालाय आता आणि आता मात्र या केसचं रूप पालटलंय असाच त्याचा देखील समज झालाय. पण आता हा नागराजचा वकील मात्र लगेच पुढे बोलतो की ठीक आहे, म्हणजे कोणाचा नंबर जर डायरीमध्ये लिहून ठेवला आहे तर याचा अर्थ लगेच असा नाही होत ना की तो माणूस त्या व्यक्तीला ओळखतोय म्हणून त्यांची मैत्री आहे किंवा ओळख आहे असं तर आपण म्हणू नाही शकत आहे ना. नाही, कदाचित नागराज किल्लेदार आणि या साईट मॅनेजरची तोंड ओळख असूही शकते, पण मग याच्यावरून हे तर सिद्ध होत नाही आहे की हा अपघात नागराज किल्लेदारनेच घडवून आणलाय म्हणून. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो चला भालेराव, तुम्ही कमीत कमी एवढं तरी मान्य केलं की नागराज किल्लेदारची आणि रमेशची तोंड ओळख तरी आहे. नाही, मागच्या वेळेस तर तुम्ही त्यांची ओळखच नाही असं म्हणत होतात. आणि खरं तर अर्जुन सारखा आता त्याच्या मोबाईलमध्ये आणि घड्याळाकडे पाहत असतो, कारण त्याला आता महिपतला कोर्टामध्ये हजर करायचं असतं आणि महिपतने आता या सगळ्याचा काय विचार केला आहे काय नाही याच विचारामध्ये तो असतो. पण हा जो नागराजचा वकील आहे तो आता जज साहेबांना सांगतो की तेच पुरावे सादर केले जात आहेत, तेच साक्षीदार बोलावले जात आहे आणि यावरून काही सिद्ध देखील होत नाही आहे. त्यामुळे आता मी कोर्टाला विनंती करतो की कोर्टाने जास्त वेळ काही वाया घालवू नये वगैरे. तर इकडे सुभेदारांच्या घरी आता पूर्णा आजी आणि कल्पना मात्र केसच्याच टेन्शनमध्ये असतात. त्यावर पूर्णा आजी बोलते की आज मात्र कोर्टामध्ये काय होईल नागराजच्या केसचं माहीत नाही, पण हो, अर्जुन मात्र नागराजला नक्कीच शिक्षा घडवून देईल. त्यावर आता कल्पना बोलते की खरं तर ना, मला तर नागराज भाऊजींचा विषय देखील नको या घरामध्ये, पण काय करणार, त्यांची केस संपेपर्यंत आता त्यांचा विषय तर निघतच राहणार ना. तर विमल आता तिथेच बसलेली असते अस्मिता, आणि अस्मिता मात्र तिचंच मोबाईलमध्ये काहीतरी चाललेलं असतं. तर विमल तिला विचारते की अस्मिता ताई, तुम्हाला किती पोळ्या वाढू मी. आता खरं तर अस्मिताचं लक्ष नाही आहे हे पाहताच कल्पना तिला ओरडते, अस्मिता अगं काय चाललंय तुझं, तो मोबाईल बाजूला ठेवून दे आणि नीट जेवण करून घे बरं. तेवढ्यातच पूर्णा आजी देखील तिला बोलते, अस्मिता अगं एवढं काय महत्त्वाचं आहे का त्या फोनमध्ये, तो फोन बाजूला ठेव बरं. त्यावर अस्मिता ही विमलला बोलते, तू वाढ गं. तर आता विमल तिला वाढत असते. तर तेवढ्यातच आता दरवाजात सचिन येतो आणि सचिन पूर्णा आजीला आवाज देतो, पूर्णा आजी मी येऊ का आत. आता सचिनला आलेलं पाहताच
आता ही अस्मिता मात्र जाम खुश झाली आहे, कारण आता खरं तर ही त्याच्या जाळ्यामध्ये अडकली आहे आणि तिलाही असंच वाटतंय की त्याला खरंच हिची काळजी वाटतीये, खरंच त्यांच्या बाळाची काळजी वाटतीये वगैरे. पण खरं तर हे असं काहीही नाही आहे. आणि आता अस्मिताला एवढं खुश पाहून आता पूर्णा आजी आणि कल्पना दोघीही खरं तर आश्चर्यचकित होऊन जातात. तर अस्मिता मात्र त्याला लगेच बोलते की अरे विचारतोस काय, आत ये ना, हे तुझंच घर आहे. आता मात्र या दोघींचा चांगल्याच आश्चर्यचकित झालेल्या असतात आणि खरं तर दोघींनाही पटलेलं नसतं सचिन तिथे आलेला. तर सचिन आत येताच मात्र तिला फुलांचा बुके, टेडी वगैरे देतो आणि ते तर अस्मिता चांगलीच जाम खुश होते. त्यावर आता कल्पना तिला ओरडते, अस्मिता अगं काय चाललंय तुझं हे, तो कसा वागलायस हे विसरलीस का तू? आणि आता खरं तर अस्मिताला देखील सगळं काही आठवत असतं की तिने याला दुसऱ्या मुलीसोबत पाहिलंय, हा सतत तिच्याशी खोटं बोलतोय, हिची काळजी देखील करत नाहीये, पण तरी देखील ही त्याला भेटायला गेली आहे आणि भेटायला गेल्यानंतर मात्र हिचं मतपरिवर्तन झालंय सगळं काही. त्यावर अस्मिता आता उलट पूर्णा आजीला आणि कल्पनाला समजावत असते की मम्मा त्याच्याकडनं एकदा चूक झाली आणि त्याने सांगितलंय की तो अशी चूक परत करणार नाही आहे म्हणून, आणि आम्ही आता नव्याने सुरुवात करायचं ठरवलंय. आणि खरं तर काल मी सचिनलाच भेटायला गेले होते. त्यावर आता पूर्णा आजी देखील अस्मिताला बोलते की अस्मिता अगं हे तू समाजाच्या भीतीने बोलतीयेस की फक्त तुझ्या बाळाला त्याच्या वडिलांची गरज आहे म्हणून बोलतीयेस? हे बघ, हा जरी इथे नसला ना तरी तुझ्या बाळाला कसलीही कमतरता प्रेमामध्ये किंवा कशासमध्ये कसलीही कमतरता भासणार नाही, ही जबाबदारी आमची आहे. त्यामुळे तू जो काही निर्णय घेशील ना तो नीट विचार करून घे. फक्त तुझ्या बाळाला त्याच्या वडिलांची गरज आहे किंवा समाजातील लोक काय म्हणतायत ह्याचा तू विचार करू नकोस. आणि आत्ता जरी तो म्हणत असला तरी या आधी तो कसा वागलाय आणि तो परत नाही सुधारला तर? त्यावर आता कल्पनाचं देखील हेच म्हणणं असतं की कदाचित हा सचिन आता थोडे दिवस तुझ्याशी चांगलं वागेल देखील आणि नंतर मग परत तो तुला फसवून हेच करत राहील. त्यावर आता सचिन बोलतो की नाही, मला माझी चूक समजली आहे आणि आता फक्त अस्मिता आणि आमच्या बाळासाठी मी परत आलोय, मी सगळं काही विसरलोय, माझी चूक झाली होती वगैरे. तर अस्मिता देखील आता सचिनची बाजू घेऊन पूर्णा आजी आणि कल्पना दोघींनाही समजवायचा प्रयत्न करत असते की सचिनने मला प्रॉमिस केलंय तो असं यापुढे कधीही वागणार नाही आणि चुका देखील माणसाकडूनच होतात ना. पण पूर्णा आजीला आणि कल्पनाला मात्र खरं तर हा अस्मिताचा निर्णय काही पटत नाही. तर अस्मिता त्यांना सांगते की माझा निर्णय झालाय, आमच्या बाळासाठी आम्ही परत एकत्र येणार आहोत. तर कल्पना आणि पूर्णा आजी तिला समजवायचा प्रयत्न करत असतात की अगं याने तुला इतके दिवस अंधारात ठेवलंय, तुझी काळजी न करता तो दुसऱ्या मुलीसोबत फिरत होता आणि तरी देखील तू त्याला कसं काय माफ करू शकतेस? नाही म्हणजे तो थोड्या दिवसांनी परत असंच वागू शकतो आणि तरी देखील तुला त्याला माफ करायचं आहे का? तर आता इथे सचिन देखील आता एकदम साळसूतपणाचा आव आणत पूर्णा आजी आणि कल्पनासमोर ॲक्टिंग करत असतो आणि बोलतो की नाही, मी अस्मीला आता प्रॉमिस केलं आहे, ती माझी चूक झाली होती आणि मी यापुढे असं वागणार नाही आहे वगैरे. तर आणि तुम्हाला जर आवडत नसेल की मी इथे आलेलं तर मी इथे येणार पण नाही. खरं तर मला फक्त माझ्या बायकोसोबत व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायचा होता आणि म्हणून मी तिला सरप्राईज द्यायला हे सगळं काही घेऊन आलो आहे वगैरे. पण तुमची जर इच्छा नसेल तर मग मी इथे तुमच्या परवानगीशिवाय परत येणार देखील नाही आहे. तर आता अस्मिता त्याला थांबवायचा प्रयत्न करत असते. तर पूर्णा आजी कल्पनाला खुणावते की शांत राहा, काही बोलू नकोस. तर परत एकदा आता इकडे कोर्टामधला सीन दाखवलाय. तर आता कोर्टामध्ये या ऐकून घेतल्यानंतर पुढे आता अर्जुन जज साहेबांना विनंती करत असतो की आता त्यांना महिपतला इथे बोलवायची परवानगी द्यावी. महिपतचं नाव ऐकतात भालेराव वकील बोलतो की आता त्याला तर आधीच या कोर्टामध्ये बोलावलं होतं आणि त्याने तर काही साक्ष देखील दिले नाही आहे, बोलायला तोंड देखील उघडलं नाही आहे आणि आता
परत एकदा कोर्टामध्ये बोलवायचे म्हणजे कोर्टाचा वेळ वाया घालवण्यासारखंच आहे. आज कोणीही नवीन साक्षीदार नव्हता, काहीही नवीन पुरावा नाही आहे आणि कशाच्या बेसिसवर ही केस ओपन करायची आहे वगैरे. तर महिपतचं नाव ऐकताच खरं तर रविराज देखील आता विचारात पडतो की अर्जुनला तर माहीत आहे की महिपत काही सहकार्य करणार नाही आहे, तरी देखील आता का बोलावत असेल महिपतला इथे. तर हा भालेराव वकील आता जज साहेबांना सांगत असतो की हा फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवणं चाललं इथे. आता ही कोर्टाकडनं ही केस मात्र इथेच बंद करण्यात यावी आणि अर्जुनला ताकीद देण्यात यावी की ही केस काही कोर्टामध्ये परत चालू होणार नाही आहे. तर आता जज साहेब देखील अर्जुनला बोलतात की तुम्ही एकही ठोस पुरावा वगैरे काहीही सादर केलेला नाही आहे, त्यामुळे ही केस मी आता इथेच बंद करतोय. पण आता अर्जुन आता जज साहेबांना खूप जास्त रिक्वेस्ट करतो की महिपतला एकदा शेवटचं फक्त या कोर्टामध्ये बोलावण्यात यावं, की जरी साक्षीदार जरी जुना असला तरी तो साक्ष काहीतरी नवीन देऊ शकतो ना, आणि त्याचा या केससाठी काहीतरी फायदा होऊ शकतो. तर आता शेवटी आता अर्जुनच्या विनंतीला मान देऊन जज साहेबही परवानगी देतात आणि आता महिपतला कोर्टामध्ये हजर करण्यात येतं. तर अर्जुन आता महिपतला विचारतो की तुला त्या 22 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामध्ये काय सांगायचं आहे नक्की तुला त्या अपघाताबद्दल. आणि खरं तर त्याला धमकावतोही की तू जर तोंड उघडलं आता तरच यामध्ये तुझा फायदा आहे. आणि खरं तर जेलमध्ये जाऊन अर्जुनने महिपतला डील दिलेली असते की तुझी मुलगी जर तुला जेलच्या बाहेर हवी आहे तर मग तू नागराज विरुद्ध कबुली दे कोर्टामध्ये म्हणून. आता महिपतला हे सगळं काही आठवत असतं, तर आता पण महिपत मात्र काही बोलायला तयार नसतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सर्व अर्जुन, सायली, चैतन्य वगैरे खुश आहे आणि पोलीस आता या नागराजला घेऊन जाताना दिसत आहेत. कदाचित आता महिपतने तोंड उघडलं असावं अर्जुनने धमकावल्यानंतर आणि त्याचमुळे नागराजला शिक्षा झालेली असावी. तर नागराज मात्र जाता जाता सायली अर्जुनला धमकावतो की जास्त खुश होऊ नका तुम्ही, आणि तुम्हाला काय वाटलं की मला जेलमध्ये पाठवून तुमच्या घरावरचं मोठं संकट वगैरे टळलं आहे का? असं काहीही नाही आहे, पण उलट एक सत्य मला माहीत आहे तुमच्या घरातलं, जे की तुम्हाला कुणालाही माहीत नाही आहे, आणि या सत्यामुळे लवकरच वादळ येणार आहे आणि मी तर फक्त त्या दिवसाचीच वाट पाहतोय आता. त्याने असं धमकावल्यानंतर मात्र सायली, अर्जुन आणि घरातील सर्वच जण आता चांगलेच चक्करमध्ये आलाय की नागराज नक्की आता कशाबद्दल बोलतोय. तर एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.